ज्याने आपले एक मुस्लिम मावळा म्हणून ओळख केली, असे आमचे सन्मान्य शिवसैनिक बंधू अजीज भाई यांना मी विनंती करतो, आपणही थोडक्यात आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र. मंचावर बसलेले सर्व वरिष्ठ आणि माझे समोर बसलेले सर्व माता बहिणी, त्याला मी मनापासून भगवा जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांची विचारधारा रक्तामध्ये बसून हा नाव जे मुस्लिम मावळा मला भेटला ते कशावरून भेटलं आणि आपण इकडे का आलो आणि काय आपल्याला पुढचं मार्गदर्शन आपल्याकडून भेटणार आहे. विरोधी गटनेते आदरणीय अंबादास दानवे थोड्याच वेळात आपल्या समोर उपस्थित राहतील. मित्रांनो, आज मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, आज तुम्हाला 50 वर्षाची कधी दहशत हे कोपरगाव शहरातून कधी संपायची असेल तो इकडे आता तुम्हाला गोल्डन चान्स आलेले. गोल्डन चान्स कुठून आलं? हे गोल्डन चान्स शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी यांच्या नेतृत्वामध्ये जे नगराध्यक्ष पदाकरती उभा असलेले आमची बहीण आदरणीय सपनाताई मोरे, कारण ही सपनाताई मोरे आम्ही याला जवळून निवडतो. संगमेश शहर कोपरगाव असन तर अहिल्यानगर संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेले महिला म्हणून आमची ताई, ही ताई म्हणजे सपना मोरे म्हणजे नाव ऐकून फक्त फ्लोअर नाही तर जेव्हा नगरपालिकामध्ये पाठवल्यानंतर आमची बहीण कशी फायर आहे ते तुमच्या समोर दिसून येईल. कारण शिवसेना हा पक्ष 4 अक्षरी नाव नसून हे एक ताकद आहे. कारण हिंदू हृदय सम्राट त्यांचं वक्तव्य आहे काय, शिवसैनिकाचा आवाज जेव्हा न्याय हक्का करते वाढतं तर ते न्याय हक्क घेण्याकरता शिवसैनिकांचा आवाज कानावरती पडतो. कधी न्याय हक्क भेटत नसेल तो आम्हाला आमची बहिणीवर एवढा विश्वास आहे तर ते कानाखाली मी वाजून न्याय मिळवून देऊ शकते. कारण त्यांच्या मागचा जे पाठिंबा आहे हा पाठिंबा थोडा छोटा नका समजू. भरत मोरे म्हणजे कोपरगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आन बान शान आहे. कारण हा व्यक्तिमत्व, कारण शिवसेना पक्ष जातपात आणि जातीविधी मध्ये कधी लक्ष घालत नाही. भाऊ मोरे यांनी जेव्हा पवित्र कुराणावरून थोडस आठवतो, छत्रपती शिवराय यांनी आपल्या राजकारणातून बाहेर पडले, जंगलाच्या ठिकाणून जात होते, तेव्हा त्यांना एक फाटका पुस्तक भेटला. त्यांनी फाटका पुस्तक आपल्या सोबत आणलं. सोबत आणल्यानंतर राजदरबारीमध्ये सगळे सेनापती म्हणायला लागले, महाराज आपण काय आणलं माहिती आहे का? तर माझ्या राजांनी सांगितलं का हा पवित्र ग्रंथ कुराण शरीफ आहे. काय है? कुरान शरीफ है. यहाँ पे बैठे हुए मेरी माता बहने, मेरी बहने ये भी ध्यान से सुन लो, शिवसेना पक्ष किसे कहते हैं और अपने को उसके लिए जान माल क्यों लगानी है. तो छत्रपती शिवरायाने सांगितलं, आपला प्रत्येक मावळा जे आपल्या धर्माचा आदर आणि दुसऱ्याच्या धर्माचा सन्मान ठेवतो तेच खरा मावळा आहे. तर त्याच्यातला भाग आमचा भरत भाऊ मोरे जेव्हा हे कोपरगावामध्ये पवित्र कुराण शरीफची विटंबना झाली तर हा माणूस, हा ढण्यावाग पाठी उठून यांनी रोजा धरला आणि छत्रपती शिवरायाचे पायथ्याशी बसून कुराण शरीफ डोक्यावर ठेवून त्याने आंदोलन आमरण उपोषण पुकारलं. आणि त्याचा फक्त एकच निर्णय होता, जेव्हापर्यंत त्यांनी केलेले आरोप आणि आरोपी जेव्हापर्यंत
अटक होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. तसंच तेच पद्धतीने पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांनी कोरोना काळामध्ये अख्खे महाराष्ट्राला दाखवून दिलं. जे लोक म्हणत होते शिवसेना संपली, तो अब मैं मेरी बहनों पे मेरे भाइयों पे आना चाहूंगा. फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे, फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे, वो शम्मा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे. तो ये 4 अक्षर के नाम को शिवसेना को खुदा ने रोशन किया है. क्योंकि उद्धव साहब ने कोरोना की ऐसी महामारी में जब दिल्ली से फतवा निकला कि मुसलमानों के वजह से यहाँ पे कोरोना बढ़ रहा है, तो महाराष्ट्र में आने के बाद में हर फतवे को उद्धव साहब ठाकरे जो महाराष्ट्र का सच्चा धन्यवाद है, उसने ये सब आरोपों को फेटाल के लगा दिए. इन्होंने फेटाल के लगाने के बाद उन्होंने सब 18 पकड़ जाति जमाती को एक साथ में बंबई से लेके तो पूरे मुंबई से लेके तो पूरे महाराष्ट्र में उन्होंने हर लोगों को बेड मिला, ऑक्सीजन मिले, सबको सुविधा उपलब्ध करके दिए. ये है उद्धव साहब ठाकरे की भूमिका. अरे इतना ही नहीं, उन्होंने ये बातों को ओपन चैलेंज में कहा था कि मुस्लिम हो, महाराष्ट्र के तमाम लोग हो, मैं उनके साथ खड़ा हूँ. तो महाराष्ट्र के मेरे भाई, तो वो मेरे भाई है. तो ऐसे वक्त में अभी यहाँ पर जो भरत भाई बोले, इन्होंने तुरंत ट्रीट किए. आदिवासी तरुण की जो एक्सीडेंट के अंदर मौत हुई, वो मौत के लिए आंदोलन पुकारे. उसी तरह हमारी बीना ताई भगत, इनके जो हस्बैंड है, इनके शोहर है, उन्होंने भी एक आंदोलन पुकारा था. आपको मैं कोपरगांव में आने के बाद एक नया ही मुद्दा मालूम पड़ा. छोटे छोटे बच्चों को प्रचारों में लेकर जा रहे और रात में उनको शराब पिला रहे, उनको नशे की आदत डाल रहे. तो मैं ऐसे लोगों को कहना चाहूंगा, आने वाली नस्लें, आने वाली पीढ़ी को खराब मत करो. यहाँ पे 25,000 और मुस्लिम समाज के हैं. हमें ये भूलना नहीं है कि जो बुरे वक्त में हमारे लिए जो पक्ष प्रमुख उद्धव साहब ठाकरे खड़े थे, आज हमें हमारा ये कर्तव्य फर्ज बनता है कि हम उनके लिए कुछ कर बैठे, क्योंकि एक शिवसेना पक्ष ही एक ऐसा पक्ष है जो 18 पकड़ जात हर समाज के लोगों को साथ में लेके काम करता है. उसी तरह यहाँ पे 16 लोग जो खड़े हैं, हमारी बहनें होंगी, हमारे भाई होंगे, तो मैं तुम्हारे पास हाथ जोड़ के विनती करता हूँ कि उनको ज्यादा से ज्यादा वोटों से जिताकर इकडले 50 वर्षाचं जे गाभाड राजकारण चालू आहे, का कोणी बी असन, काळे पोळे कोणते बी असन, ते त्यांचे घरी त्यांचे घरात त्यांना फरक पाठवून घ्या. जे लोकांना कोपरगावाचे नावाखाली, विकासाचे नावाखाली त्यांनी लोकांना लघुशंका बांधू दिली शकली नाही, त्यांनी टॉयलेट बांधू शकलं नाही. मी इकडे 2 तास फिरत होतो, माझी सुविधा होत नव्हती. तर असे लोकांचे नादी लागून आपल्या शहराचा, आपले तालुक्याचा वाटोळा करून घेऊ नका. तुम्हाला आलेली जे संधी, गोल्डन चान्स, 50 वर्षाची जे दहशत गबाळ राजकारण आहे, यांना फेटाळून काढा. आणि जे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांनी जे उमेदवार आणि महाविकास आघाडीकडून जे उमेदवार दिले, तसे आमचे सपनाताई मोरे आणि राहिलेले 16 लोक हे उमेदवारांना भरपूर मतांनी जिंकून द्या. का हे विजय सलामीला आम्ही स्वतः भगवा घेऊन येऊ. छत्रपती शिवाजी महाराज की, हिंदू हृदय सम्राट छत्रपती बाळासाहेब ठाकरे.